म्हणून एका दिवसामध्ये ते पण असं सांगितलं की तुमच्या गावातले 5-5 लोक या विचाराची 5 तिकडच्या 5 विचार, जर इथं आपण ठरवलं असतं मेळावा म्हणजे तुकडवाड गटाचा मेळावा घ्यायचा, तर लोकांना सगळ्यांना जर सांगितलं असतं गावातल्या सगळ्यांना घेऊन या. तुम्ही बघितलं असेल मागच्या काही दिवसापूर्वी 3-4 दिवस फक्त महिलांना घेऊन या सांगितलं, आणि काय झालं तुम्ही बघितलं. कुकुडवाड गटातल्या तेवढ्या महिलांचा हिशोब जर काढला तर महिलांच्या जीवा पण इलेक्शन हरत नाही. पुरुषांचं मी सांगतच नाही, नुसत्या महिलांच्या जीवा. तुमच्या घरातल्या सगळ्या भगिनी आल्या होत्या, आणि त्यामुळे आज मी आणि अभेदारांनी फक्त बाबा आपण प्रमुख कार्यकर्ते एकत्र बसूया, आपण एका दिलाने एका विचारानं हा कुकुडवाड पुढे घेऊन जातोय एवढं दाखवायसाठी आपण ठरवलं. आणि या निमित्ताने बैठक घ्यायची होती, पण बैठकीला तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आला, सगळ्यांकडे बघितल्यावर ही बैठक नाही तर मेळावा वाटायला लागला. यातलं खरं हे आपलं यश आहे. एक सुद्धा गाव बघा, इथं सगळी करती धरती प्रत्येक गावातली तुम्ही माणसं बघा, आणि ही सगळी जर माणसं आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की या गटामध्ये फक्त काय झाले बांधवलं, दिवा हा नेहमीच प्रकार असतो. कायम लक्षात ठेवा. आपल्या घरात आपण जुन्या काळात लाईट नव्हती, कंदील वापरायचं, बरोबर आहे ना. कंदील रात्री वापरला की सकाळी काय व्हायचं, पहाटे त्याला प्रकाश कमी व्हायचा. म्हणजे त्या दिव्यातला तेल पण संपलं नव्हतं, वात पण संपली नाही, आणि दिव्यातलं काहीच संपलं नव्हतं. दिव्याला फक्त थोडी काजळी आलेली असते. घरातल्या म्हाताऱ्या आजीला माहित असते काही करायला लागत नाही. सकाळी ती उठते, फडकं घेते आणि फक्त काजळी पुसते. सकाळी पुन्हा दिवा तेवढ्यात, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो दिवा तेवढ्यात ताकदीने पेटतो, बरोबर आहे ना. बघितले ना आपण सगळ्यांनी. त्यामुळे थोडीफार फक्त काजळी आले, बाकी काही झालेलं नाही.